नमस्कार मित्रांनो, जावली कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। मी सूर्यकांत जोशी आज आपल्यासाठी एक नवा व्हिडिओ घेऊन येतोय की आपण आज आरोग्य या विषयावरती चर्चा करणार आहोत। आज आपल्या कट्ट्यावरती त्यासाठी निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर ऐश्वर्या धनावडे, प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ, नवजीवन क्लिनिक, कुडाळ तालुका जावली, जिल्हा सातारा यांना, आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी या ठिकाणी आपल्या स्टुडिओत निमंत्रित केलेला आहे सामाजिक कार्यकर्ता सौ सुजाता जोशी यांना। नमस्कार मॅडम। नमस्कार, थँक्यू सो मच या महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल। मी आज तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारत आहे, पीसीओडी म्हणजे काय, तर आपल्या प्रेक्षकांना त्याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगा। पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम, जो 11 ते 20 या वयोगटातील मुलींमध्ये सहसा बघायला मिळतो। कारण पीसीओडी जर समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पहिले नॉर्मल सायकल समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे। नॉर्मल सायकल ही 28 डेज, ॲव्हरेजली 28 डेज दिवसांची असते। त्याच्यामध्ये पहिल्या 14 दिवसात अंड तयार होण्याची प्रोसेस सुरू होते। 14व्या दिवशी ते अंड तयार झालेलं अंड रप्चर होतं आणि नंतरच्या 14व्या दिवसात ते बाहेर एक्सक्रीट होतं, त्याला आपण पाळी येणं म्हणतो। तर त्या पीसीओडी म्हणजे ह्या दरम्यान आपल्याला एकापेक्षा जास्त अंडे तयार होण्याची क्षमता आपल्याकडे असते आणि त्या दोन्ही अंडाशयांमध्ये एका वेळेला अंडे तयार होत असतात। त्यामध्ये ज्या पहिल्या 14 दिवसांमध्ये अंडे तयार होतात ते सेम असतं, पण ज्या वेळेला अंड रप्चर झाल्यानंतर बाकीचे जे अंडे असतात ते नॉर्मल सायकलमध्ये श्रिंक होऊन जातात किंवा आकुंचन पावतात। पण पीसीओडीमध्ये ते आकुंचन पावत नाही, म्हणजे ते ॲज इट इज राहतात, कंटिन्यू होतात ते, आणि त्याला आपण मग पॉलिसिस्टिक हे टर्म लावतो, मग त्याला आपण पीसीओएस असं बोलतो। दुसरा प्रश्न, आजकाल 11 ते 20 वयोगटातील मुलींमध्ये पीसीओडीचे प्रमाण खूपच वाढलेलं आहे, तर त्याबद्दल आपल्याला थोडंसं माहिती सांगाल का? पीसीओएस त्या वयोगटातील स्पेसिफिक वाढले कारण आजकाल मुलं बाहेर खेळायला जात नाहीयेत। लहान म्हणजे अभ्यासाचा स्ट्रेस एवढा जास्त आहे, त्याहीपेक्षा एका जागेला एकतर अभ्यास करत राहणं किंवा मग इनडोअर गेम्स जे असतात, जे घरच्या घरी खेळले जातात, कॅरम असेल, चेस असेल किंवा मोबाईल, टीव्ही, याचं प्रमाण जे वाढलेलं आहे। आणि याहीपेक्षा महत्त्वाचं जे बदलतं वातावरण आहे, जे ॲटमॉस्फेरिक चेंजेस होत आहेत आजकाल, त्याचा इम्पॅक्ट शरीरावरती जास्त होतोय आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी राहण्याकारणाने या वयोगटातली स्पेसिफिक हे पीसीओएसचं प्रमाण जास्त वाढायला लागलंय। या वयोगटामध्ये मुलींच्या पीसीओडीची सुरुवातीची लक्षणं काय असतात? पहिले तर इरेग्युलर मेन्सेस, दुसरी गोष्ट म्हणजे इनव्हॉलेंटरी हेअर ग्रोथ होते, म्हणजे आपल्या जसं डोक्यावरती किंवा काखेत किंवा जांघेच्या ठिकाणी जसे केस येतात ते नॅचरल आहे, ते फेमिनाईन म्हणजे एक स्त्रियांना येतात, पण जसं पुरुषांप्रमाणे दाढी येते तसं आपल्यालाही ठराविक ठिकाणी केस वाढणं असेल, ओठांच्या वरती केस येणं असेल, छातीवरती असेल, पाठीवरती केस येणं असेल, हे इनव्हॉलेंटरी ग्रोथ आहे। दुसरं म्हणजे याच्यामध्ये इन्सुलिन डिस्ट्रेस असतो, त्याच्यामुळे गळ्याच्या भोवती काळसरपणा येणं, हाताच्या कोपऱ्यांवरती किंवा गुडघ्यांवरती जो काळसरपणा येतो, हे त्यातलं एक मेन मुद्दा आहे। डायबिटीज सारख्या गोष्टींची लक्षणं, झोप जास्त येणं, भूक जास्त लागणं, हे सगळं, आणि विशेषतः केसांची गळती, याच्यामध्ये थायरॉइड डिस्ट्रेस असेल तर ही केसांची गळती जास्त असते। पीसीओडी वेळेत लक्षात नाही आलं तर भविष्यात कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात? पीसीओडी लक्षात नाही आलं तर समस्यांचं फार मोठं हे नाहीये, कारण आपल्याला मुळात पिशवीचं कारणच पिशवी असणं हे आहे की एक फर्टिलिटी होणं किंवा बाळ होणं। पीसीओडीमध्ये इरेग्युलर मेन्सेस जर असतील तर आपण त्याच्यावरती काम करून इन्फर्टिलिटी हा चॅप्टर आपण क्लोज करू शकतो अशा मुलींमध्ये। पण हेअर लॉस वगैरे असेल, हॉर्मोनल डिस्ट्रेस असेल तर तो आपण मेडिकली किंवा योगा थ्रू करू शकतो। पालकांनी आपल्या मुलींच्या बाबतीत कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे? फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवली पाहिजे। पूर्वी
आपल्यासारखी जनरेशन इतकी फिजिकल ॲक्टिव्हिटी होती की आपल्याला हे प्रॉब्लेम्स, पण आता ह्या जनरेशनपासून त्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे. मुलांनी पहिल्यांदा पालकांनी फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवावी. जे घरातले ताणतणाव असेल किंवा आजकाल पालकांचं प्रेशर मुलांवरचं स्टडीचं जे आहे ना ते फार कमी केलं पाहिजे. ज्या त्या वयोगटानुसार जी ती मुलं जे ते शिकत असतात, पण त्याचा तो जो स्ट्रेस फॅक्टर तयार होतो मुलांमध्ये ना, त्याच्यामुळे असे रिझन्स म्हणजे असे सिंड्रोम्स तयार व्हायला लागतात. ते कमी केलं पाहिजे. पीसीओडीला ट्रीटमेंटची गरज आहे का? खरं तर हा डिसीज नाहीये, हे सिम्टमॅटिकल मेटाबॉलिक म्हणजे जे आपण खाल्लेलं पचलेलं किंवा हॉर्मोनल डिस्ट्रेसमुळे होणारे सिम्टम्स आहेत, फक्त लक्षणं दिसतात अशी. त्याला ॲक्च्युली खरं तर मेडिसिनची गरज नाहीये. आत्ता परवाच माझ्या ओपीडीमध्ये एक मुलगी आली होती, वयाच्या 22-23 वर्षांची होती आणि तिला वजन होतं तिचं फक्त 50 किलो. पीसीओडी हे फक्त सोनोग्राफीमध्ये दाखवलं होतं, बाकी तिला काही असं इरेग्युलर मेन्सेस नाही आहेत किंवा हेअर लॉस नाही आहे, फक्त तिला चेहऱ्यावरती मुरूम येत आहेत, एवढंच त्यातलं हे होतं. पण त्यासाठी एका डॉक्टरांनी तिला 3 महिन्यांचा हॉर्मोनल पिल्स सुरू केले होते, जे की अनमॅरिड गर्ल्समध्ये हॉर्मोनल पिल्स दिलं ना तर मुली जास्त ओबेज होतात आणि त्याच्यामुळे जास्त इम्पॅक्ट होतो. खरं तर गोळ्या खाणं हा त्याच्यावरचा पर्याय नाहीये. तुम्ही योगानी किंवा तुमचं लाईफ जे काही आहे ते फिजिकल ॲक्टिव्हिटी सुरू केली की स्ट्रेस कमी केला की होऊन जातं. पण औषधांची याला गरज नाहीये. खरं तर हा तुम्ही औषधं देऊ शकता, पण एक सिम्टम्स काही त्याप्रमाणे इन्सुलिन डिस्ट्रेस असेल किंवा काही हॉर्मोन्स वर खाली झाले असतील थायरॉइड वगैरे, तर ते चेक केल्याशिवाय देऊ नये. असं उगाच आपल्याला सोनोग्राफीत दिसतंय म्हणून आपण प्रिस्क्राईब करणं हे चांगलं नाहीये. काही बरेचसेच डॉक्टर्स लोक 21 दिवसांचं पाकिट वगैरे लहान मुलींमध्ये देतात, पण ते होतं काय की पेरेंट्सही घेत आहेत, पण त्यांना ते नंतर दिसून येतं की जेव्हा आपण औषधं घेतो ना तेव्हाच पिरियड्स रेग्युलर येतात आणि फार फार तर त्याचा इम्पॅक्ट म्हणून नंतरचे 3-4 महिने पिरियड्स रेग्युलर येतात, पण नंतर ॲज इट इज कंटिन्यू होतं इरेग्युलॅरिटी. पण हे काय होतं, हे पहिले 3 महिने जर घेतलं आपण असे मेडिसिन्स तर नंतर त्याचा इम्पॅक्ट दिसायला लागतो आणि तो नंतरचा असतो, जो अर्ली आणि लेट मेडिसिनचा इम्पॅक्ट असतो, त्याच्यामध्ये लेट इम्पॅक्ट राहतो तो, जे की चांगलं नाही आहे. मॅडम, वैद्यकीय उपचाराबरोबरच याच्यासाठी आणि काय उपचार आहेत का आपल्याला? उपचार म्हणजे योगा वाढवलं पाहिजे. योगामुळे काय होतं, तुम्ही जिमला वगैरे जाल तर वजन कमी होईल फक्त, पण योगामुळे जो स्ट्रेस फॅक्टर तुमचा जो महत्वाचा आहे, जे मेंटल स्टॅबिलिटी आहे, मानसिक संतुलन आणि शारीरिक संतुलन या दोन्हीचा समतोल सांभाळला जातो योगामुळे. मग त्यामध्ये योगामध्ये महत्वाची योगा करण्यासाठी जे आहे ते सर्वांगासन असेल, सूर्यनमस्कार असेल किंवा प्राणायाम आहे आणि कपालभाती. हे पोटाला ट्रिगर करणारे जे व्यायाम आहेत ना ते व्यायाम सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढवणं हे त्यातले मेन उपचार आहे. एक शेवटचा प्रश्न विचारते. आजकाल 5 ते 7 वयापासूनच मुलींना पिरियड्स यायला लागले, तर त्याचं कारण काय आहे? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे. खरं तर पिरियड्स लवकर येण्याचं ॲज मगाशी आपण संदर्भ टाकलाच होता की PCOS का होतं, त्याप्रमाणे वातावरणातले बदल, जंक फूड जे काही चालू झाले, अगदीच लहान मुलांपासून पालकही वडापाव देणं किंवा खारी बिस्किट वगैरे हे सगळे प्रकार, मैद्याचे प्रकार सुरू झाले, ते जंक फूड आहे. आणि ॲज इट इज मोबाईलचं प्रमाण वाढल्यामुळे मुलं एका जागेला सुद्धा बसत आहेत, फिजिकल ॲक्टिव्हिटी त्यांची तशीही कमी झालेली आहे, पण मोबाईलच्या जे रेज आहेत त्याच्यामुळे पण शरीरावरती असे परिणाम व्हायला लागले. हे फक्त मुलींमध्ये पिरियड्स रिलेटेड झाले, पण बाकीच्या जेंडर्स म्हणजे पुरुषांमध्येही त्या प्युबर्टी लेवल म्हणजे वयात येण्याच्या गोष्टींवरती परिणाम होत आहेत आजकाल. इतकी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. आज धनावडे मॅडमने आपल्याला खूप असा मौलिक सल्ला दिलेला आहे. आणि मित्रांनो, आपल्या घरामध्ये आपल्या भगिनी किंवा लहान मुली किंवा आपले नातेवाईक यांच्यामध्ये जर कोणामध्ये अशा काही समस्या असतील तर आपण जरूर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत
शेअर करावा आणि नवजीवन क्लिनिक कुडाळ तालुका जावली जिल्हा सातारा येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर ऐश्वर्या धनावडे यांच्याशी संपर्क साधावा. त्यांचा मोबाईल नंबर आहे 7020154650 7020154650 या नंबरवरती आपण संपर्क साधावा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपणास आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.